मैत्रिणो, मी आज तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे। दररोज दारापुढे रांगोळी का काढावी, रांगोळी काढल्याने कोणते फायदे होतात, जाणून घेऊया याची संपूर्ण माहिती। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। हिंदू संस्कृतीमध्ये कोणताही सण असो वा कोणतेही धार्मिक कार्य असू द्या, आपण आपल्या दारापुढे रांगोळी काढत असतो। रांगोळी काढल्याने दिवसाची चैतन्यमय सुरुवात करण्यासाठी अनेक महिला आपल्या दारापुढे छोटी का असेना पण रांगोळी काढत असतो। रांगोळीमध्ये आपण लक्ष्मीचे पावले काढत असतो, तसेच शंख असे आपण काढत असतो। रांगोळीने लक्ष्मीची पावले काढून दिवसाची आपण सुरुवात करत असतो। दररोज दारापुढे रांगोळी काढल्याने शास्त्रामध्ये शुभ मानले गेलेले आहे। याबरोबरच विज्ञानसुद्धा याला अधिक महत्त्व देत आहे। तर अशी दारापुढे दररोज रांगोळी काढल्याने आपल्या घरात लक्ष्मीचा वास राहतो आणि आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन आपल्या घरात शांतता आणि समृद्धी येत असते। त्यामुळे आपण दारापुढे दररोज रांगोळी काढणे हे अतिशय शुभ मानले गेलेले आहे। तसेच प्राचीन भारतीय परंपरा रांगोळी काढणे ही एक प्राचीन भारतीय परंपरा असून ती सौंदर्य, सकारात्मकता आणि शुभतेचे प्रतीक असे मानले गेलेले आहे। त्यामुळे आपण दारापुढे दररोज रांगोळी काढावी। रांगोळी काढल्याने आपल्या घरात जी नकारात्मकता ऊर्जा असते ती नाहीशी होते आणि आपल्या घरात सकारात्मकता ऊर्जा नांदत असते। आपल्या घरात लक्ष्मीचा वास राहत असतो आणि आपल्या घरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आपल्या घरात राहत असते। त्यामुळे आपण दारापुढे दररोज रांगोळी काढावी। तर असे रांगोळी काढल्याने आपल्याकडे कोणते फायदे होतात, रांगोळी काढल्याने कोणते फायदे होतात याची माहिती आता आपण पाहूया। आपण दररोज रांगोळी काढल्याने आपण सकाळी दारापुढे रांगोळी काढत असताना आपल्या गुडघ्याचा आणि हाताच्या बोटाचा व्यायाम होत असतो, ज्यामुळे मानसिक प्रसन्नता मिळत असते। त्यामुळे आपण हा फायदा आपल्या व्यायाम म्हणून आपण ही रांगोळी आपल्या दारापुढे दररोज काढावी। रांगोळी काढताना आपण जमिनीवर वाकून बोटाच्या सहाय्याने रांगोळी काढत असतो। त्यामुळे सकाळी एक प्रकारचा सूक्ष्म व्यायाम होत असतो। त्यामुळे आपण आपल्या दारापुढे रांगोळी ही आपण काढायची आहे। तसेच रांगोळी हे लक्ष्मीचे स्वागत म्हणून मानले जाते। त्यामुळे आपल्या घरात सुख, शांती आणि समृद्धी येत असते। हा महत्त्वाचा फायदा आहे। आणि रांगोळी काढल्याने सुंदर आणि रंगीबेरंगी रांगोळी पाहून आपले मन हे प्रसन्न होत असते। त्यामुळे आपण आपल्या दारापुढे रांगोळी काढायची असते। तसे पाहता आपण फक्त दारापुढे आपण रांगोळी म्हणजे पिठाचीच रांगोळी काढतो असे नाही, तर त्या रांगोळीमध्ये अनेक प्रकार आहेत। रांगोळी म्हणजे केवळ पांढरी पिठी नाही, तर ते एक सृजनशीलतेचा एक मोठा कॅनव्हास आहे। त्यामुळे आपण रांगोळी म्हणजे नुसती रांगोळीच काढत नाही, तर अनेक प्रकारच्या विकसित रांगोळ्या झालेल्या आहेत। त्यामध्ये धान्याची रांगोळी काढायची एक परंपरा आहे। ते धान्याची रांगोळी म्हणजे समृद्धीचे प्रतीक म्हणून विविध धान्याचा वापर करून ही धान्याची रांगोळी काढली जाते। तसेच काही ठिकाणी शुभप्रसंगी किंवा मंदिराच्या बाहेर फुलांची रांगोळी काढली जाते। सुहासिक आणि ताजी फुले वापरून आपण सणासुदीला मंदिरापुढे अगदी कुठले शुभ कार्य जर असेल तर त्यावेळेस फुलाची रांगोळी काढून आपण त्या कार्यक्रमाची शोभा वाढत असतो। तसेच तर काही ठिकाणी पाण्यावरील रांगोळीसुद्धा काढण्याचा कला आहे। तर विज्ञानाचा आणि कलेचा सुरेख संगम म्हणजे पाण्यावर तरंगणारी नेत्रसुखद अशी रांगोळी काढण्याची
काही ठिकाणी परंपरा आहे. तर काही मंदिरामध्ये अगदी देवाच्या समोर फळांची रांगोळी काढण्याची परंपरा आहे. म्हणजे नैवेद्याच्या ठिकाणी किंवा विशेष पूजेसाठी फळाची रचना करून अशी फळांची सुद्धा रांगोळी काढण्याची परंपरा आहे. तर ही फळांची रांगोळी आपण देवाच्या मंदिरामध्ये, देवासमोर, देवाच्या ठिकाणी अशी फळांची रांगोळी काढली जाते. तर अशा अनेक रांगोळ्या काढल्यामुळे आपल्या मनाला शांतता आणि आनंदमय वाटते. म्हणून आपण ही रांगोळी काढायची असते. पुढे रांगोळी काढल्याने आपल्या मनाला जे काही आपला थकवा आलेला असतो तो नाहीसा होतो. म्हणजे आपण अतिशय थकलेला असतो त्यावेळेस आपण एखाद्याच्या दारापुढे रंगीबेरंगी रांगोळी बघून आपले जसे मन प्रसन्न होते, त्यामुळे आपल्या मनातील थकवा हा दूर होतो. तर हे थकवा दूर करण्याचे काम सुद्धा ही रांगोळी करत असते. तसेच आपल्या घरात लक्ष्मी देवी रांगोळी काढल्याने प्रसन्न होत असते. लक्ष्मी देवीला घाण कचरा अजिबात आवडत नाही. जे घर स्वच्छ असते, जिथे लक्ष्मी देवी नेहमी वास करत असते, त्यामुळे आपण दारापुढे रांगोळी काढून एका पद्धतीने आपण लक्ष्मी देवीला निमंत्रित करत असतो आणि ती रांगोळी पाहून ती प्रसन्न होते. त्यामुळे आपण आपल्या दारापुढे रांगोळी ही अवश्य काढावी. तसेच आपण आपल्या दारापुढे रांगोळी काढल्याने आपल्या घराची वाईट शक्ती असते ती नाहीशी होते आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या घरात नांदत असते. त्यामुळे आपण आपल्या घरापुढे रांगोळी ही अवश्य काढावी. तसेच रांगोळी काढल्याने आपल्या घरात येणारे ऊर्जेचे दूत घरात समाधान आणि शांतता निर्माण करत असतात आणि त्यामुळे आपल्या घरात प्रसन्न वाटत असते. त्यामुळे आपण आपल्या दारापुढे अवश्य रांगोळी काढावी. तर असं हे दररोज रांगोळी छोटी का होईना आपण आपल्या दारापुढे आपण अवश्य रांगोळी काढावी. तर आपण हल्ली बाजारात अनेक मिळणारे छापसुद्धा तुम्ही काढू शकता किंवा उंबऱ्यावर स्वस्तिक, लक्ष्मीचे पावले, गोमध्य अशा अनेक प्रकार काढून आपण लक्ष्मी देवीचे लक्ष्मी देवीला आपण तिचे स्वागत करू शकतो. त्यामुळे आपण दारापुढे अवश्य रांगोळी काढावी. तर माझी अशी छोटीशी माहिती कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.